दया करो भगवन, दया करो भगवन. आपला प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा क्रुसावर टांगला होता आणि शेवटची घटका मोजत होता, त्यावेळेला प्रभू येशूने उद्गार काढले, हे पित्या, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहे हे त्यांना ठाऊक नाही. अलेक्झांडर द ग्रेट म्हणतात, टू एअर इज ह्युमन बट टू फॉरगिव्ह इज डिवाइन. चुकी करणे हा मानवी गुण आहे, तर दया करणे, क्षमा करणे हा दैवी गुण आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त दुःखाने, ख्रिस्त मरणाने दुःखित झालेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशूने जगाला दयेचा आणि क्षमेचा मंत्र दिला. आज जगात जर आपण नजर टाकली तर आपल्याला काय आढळते? आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने आढळते, ती म्हणजे सर्वत्र अशांतता आहे. युद्ध सुरू आहेत, मारामाऱ्या सुरू आहेत, भांडणं सुरू आहेत आणि लोकांमध्ये सूड प्रवृत्ती किंवा बदला ही गोष्ट वाढीस लागलेली आहे. आणि अशा वेळेला प्रभू येशू आपल्याला सांगत आहे की तुम्ही आपल्या शत्रूवर प्रेम करा, जे तुमच्या विरुद्ध जातात, जे तुमच्या विरुद्ध पाप करतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ताची शिकवण एक वेगळी होती, आगळी वेगळी होती, क्षमेची होती. आणि ह्या शिक्षणाचा जी लोक पाठलाग करतात, ही शिकवण जी अंमलात आणतात, अशी जगामध्ये आपल्याला काही लोक मिळतील. त्यापैकी एक नाव आहे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन. हे ख्रिस्ताची शिकवण पाळण्याचा प्रयत्न करत होते. तुम्हाला माहित आहे की त्यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला, तरीही कष्टाने ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. आणि जेव्हा ते राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा काही लोक, विशेष करून बातम्या देणारी लोक, प्रेसची लोक त्यांच्याकडे इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले, मुलाखत घेण्यासाठी आले आणि त्यांना एक प्रश्न विचारला, मिस्टर अध्यक्ष, तुम्ही येशूची शिकवण पाळण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही येशूचे भक्त आहात आणि येशू म्हणतो की तुम्ही आपल्या शत्रूवर प्रेम करा. आता तुम्हाला आमचा प्रश्न असा आहे, तुम्ही आपल्या शत्रूवर प्रेम करता का, की तुम्ही आपल्या शत्रूचा नायनाट करता? अब्राहम लिंकन म्हणाले, मी माझ्या शत्रूवर प्रेम करतो आणि त्याचा नायनाटही करतो. पण ही गोष्ट त्यांना समजली नाही. तेव्हा त्याने पुढे विचारले, ते कसे? ते म्हणाले, मी माझ्या शत्रूचा नायनाट त्यांना मित्र बनवून करत असतो. आणि ही गोष्ट त्यांनी आपल्या जीवनामध्ये खरी करून दाखवली. आपल्याला माहित आहे, ते अनेक वेळेला निवडणुकीसाठी उभे राहिले आणि ते पडले, परंतु जेव्हा 13 वेळा ते उभे राहिले तेव्हा ते जिंकणार होते. त्याच्या दुसऱ्या विरुद्ध पार्टीचे उमेदवार हे त्यांच्या व्यक्तिगत दिसण्याविषयी बोलले आणि त्यावेळेला अब्राहम लिंकन जिंकले, अध्यक्ष झाले. आणि ज्या दिवशी ते व्हाईट हाऊसमध्ये शपथ घेणार होते, त्या दिवशी त्यांनी त्या विरुद्ध नेत्याला बोलावलं. सगळ्यांना वाटलं ते त्याला तुरुंगात टाकतील, परंतु त्यांनी तसं काही केलं नाही. त्यांना पुढे बोलावलं, त्यांना महत्वाचं मंत्रीपद दिलं, सेक्रेटरी ऑफ स्टेट, आणि त्यांनी त्यांचं बोलणं खरं करून दाखवलं. ते म्हणजे मी माझ्या शत्रूचा नायनाट त्यांना मित्र बनवून करतो. दुसरी एक व्यक्ती आहे नेल्सन मंडेला, जी 27 वर्ष तुरुंगात होती. नेल्सन मंडेलाने सुद्धा आपल्या शत्रूला, म्हणजे ज्याने त्याच्यावर अत्याचार केले,
त्याला क्षमा केली, त्याला प्रेम दाखवलं. आपण पोप जॉन पॉल दुसरे, संत पोप जॉन पॉल दुसरे यांना क्षमेचे पोप म्हणून संबोधितो. आणि त्यांनी सुद्धा आपल्या मारेकऱ्यावर टर्की युवक मोहम्मद अली, ज्याने 13 मे 1981 साली पीटर स्क्वेअरमध्ये त्यांच्यावर गोळी मारली, त्या मोहम्मद अली ह्या युवकाला बरा झाल्यानंतर तुरुंगात जाऊन त्याला क्षमा केली आणि त्याला सोडून दिलं आणि ख्रिस्ताचं उदाहरण आपल्या जीवनात पाळण्याचा प्रयत्न केला. अशी नानाविध उदाहरणे आपल्याला ऐकायला मिळतात. आपण ख्रिस्ताच्या शिकवणीमध्ये ऐकतो की जर कोणी तुमच्या एका गालावर मारलं तर तुम्ही दुसरं गाल पुढे करा. जर कोणी तुमचा एक अंगरखा घेतला त्याला दुसरंही द्या. आणि ही ख्रिस्ताची शिकवण वेगळी होती. पेत्राने येशूला विचारलं, हे आपण मत्ते लिखित शुभवर्तमानात 18व्या धड्यामध्ये ओवी 21 ते 35 मध्ये वाचतो. मत्ते आपल्याला सांगतो की पेत्राने विचारले की एक ख्रिस्ता मी किती वेळा क्षमा केली पाहिजे? 7 वेळा? येशू सांगतो 7 नाही, 7च्या 70 वेळा. म्हणजे आपण नेहमी क्षमा करीत राहिलं पाहिजे. एक सुंदर असं उदाहरण आहे. एक संत होता जो कधी कोणावर रागावायचा नाही. तो शांत स्वभावाचा होता. आणि आपण म्हणतो असा कोणी शांत असला की कुणाला ते बघवत नाही. असंच त्याच्या जीवनात झालं. काही लोकांना ते आवडत नव्हतं. त्यांना त्या संताला राग आणायचा होता. त्यांना माहित होतं की संत हा कोणत्या नदीमध्ये आंघोळ करायला जातो. त्यांनी एक युक्ती आखली. त्यांनी घमेल्यामध्ये चिखल घेतला आणि त्यांना संताच्या आंघोळीची वेळ माहीत होती. संत नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी गेला. तो बाहेर आला. ह्यानी त्याच्यावर चिखल फेकला. संत रागावले नाही. परत आंघोळ केली. त्यांनी परत चिखल फेकला. त्यांचा चिखल संपला, परंतु संत काही रागावले नाही. शेवटी त्यांनीच जाऊन संताची क्षमा मागितली. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण क्षमा करत राहायचं. आणि येशू म्हणतो की जर तुम्ही क्षमा केली नाही तर कदाचित तुम्हाला माझा स्वर्गीय पिता क्षमा करणार नाही. आपण आमच्या स्वर्गीय बापा ही सुंदर अशी प्रार्थना करतो आणि त्या प्रार्थनेमध्ये आपण म्हणत असो, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करू तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आपण आपल्या विरुद्ध अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो का? क्षमा केल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. क्षमा करणे हे एक आव्हान आहे. क्षमा केल्याने आपल्याला मानसिक शांती मिळते आणि विशेष करून क्षमा केल्याने आपल्याला चांगले आरोग्य मिळते. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजची वाचने आपल्याला सांगत आहे. पहिलं वाचन जे यशाया संदेष्टाच्या पुस्तकातून घेतलेलं आहे, तो देवाच्या सेवकाविषयी आपल्याला सांगत आहे की तो हीन झाला. त्याने अनेक प्रकारचे दुःख सहन केले. त्याला माणूस म्हणून ओळखणे कठीण झालेलं होतं. ह्या सगळ्या वेदना त्याने सहन केल्या आणि त्याने क्षमेचा मंत्र जगाला दिला. आजचं जे दुसरं वाचन आहे, जे संत पौलाचे हिब्रू लोकांस दिलेल्या पत्रातून घेतलेलं आहे, आणि ते वाचन आपल्याला सांगत आहे तो देव होता, महान होता, तरी नम्र झाला. त्याने दुःख सहन केले आपल्यासाठी, आपल्या पापासाठी, तरी त्याने दयेचा मंत्र आपल्याला दिला. आजच्या योहान लिखित शुभवर्तमानामध्ये आपण येशूच्या दुःख सहनाविषयी ऐकतो. येशूने दुःख, त्रास, यातना सहन केल्या, क्रूसावर मरण पावला आणि येशूचे हेच शब्द होते, मी तुम्हाला क्षमा केलेली आहे. आजच्या ह्या गुड फ्रायडेच्या दिवशी, शुभ शुक्रवारी, देऊळ माता आपल्याला सांगत आहे, प्रभू येशू सांगत आहे, जर तुम्हाला माझी शिकवण पाळायची असेल, जर तुम्हाला माझ्या मागे यायचं असेल तर आपला वधस्तंभ उचला, म्हणजे क्षमेचा, दयेचा धर्म पाळा. आपण सुद्धा क्षमा केली पाहिजे. आजच्या ह्या दिवशी आपण स्वतःला प्रश्न विचारूया की आम्ही येशूची शिकवण पाळतो का? येशूप्रमाणे इतरांना क्षमा करतो का?
करत नसाल तर आपण प्रार्थना करूया, हे ख्रिस्ता, ज्याप्रमाणे क्रुसावरून तू क्षमा केली त्याप्रमाणे आमच्या दैनंदिन जीवनाला आम्ही जीवनामध्ये सर्वांना क्षमा करावी आणि सर्वत्र शांतीचं युग पसरावं, सगळ्यांना शांती मिळावी, हीच आमची आपल्या सगळ्यांची प्रार्थना असू दे, आपले प्रयत्न असू दे.